हा तुझ्या मनातला राग बोलतोय, हा पुरावा नाहीये। केदार, मी तुला विनंती करते, भावनांना बळी पडू नकोस। सिरियसली बॉस, तुला अजूनही असंच वाटतं? मग मी माझ्या कानांनी ऐकलं, डोळ्यांनी बघितलं, त्याचं काय? एवढ्या वर्षांनी तो माणूस जेपीसी स्कॅमचे कॅसेट शोधायला गेला आणि त्याला ते सापडले नाही म्हणून तो अस्वस्थ झाला। काय कारण आहे त्याचं? अरे पण ते दोषी असल्याचा हा पुरावा असू शकत नाही ना। तू जर हे असंच समजून चाललीस तर हे इन्व्हेस्टिगेशन ना एकतर्फी होईल। पण हेच तुझ्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं ना केदार। पहिल्या दिवसापासून तू त्यांना गुन्हेगार ठरवून टाकलंयस। तू आता त्यांना ज्या चष्म्यातून बघतोयस, असंच जर चालू राहिलं तर तू कायम बाबांना गुन्हेगारच ठरवशील। बाबा, इथेच सगळी गडबड आहे। या एका शब्दामुळे ना तू त्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललायस। 4 प्रेमाचे शब्द बोललाय फक्त तुझ्याशी तो। तुला सुद्धा मॅनिप्युलेट करून ठेवलंय, जसं एवढी वर्ष घरातल्या माणसांना करून ठेवलंय। अरे खोटारडा माणूस आहे तो, एक नंबरचा फसवा माणूस आहे। हेच सगळं तुला आईच्या बाबतीत सुद्धा वाटलं होतं, पण नंतर ते सगळं खोटं सिद्ध झालं ना। हे सगळं अजूनही खोटं वाटतं तुला? नातीमध्ये आल्यानंतर तुला काय होतं का मला खरंच कळत नाहीये। मुळात मला पटलेलं नसताना त्या माणसाबरोबर नातं ठेवण्याची काहीच गरज नव्हती। अरे तुझ्या आणि माझ्या आईचा गुन्हेगार डोळ्यासमोर असताना आपण असं दुर्लक्ष करणार आहोत का? एवढे दिवस एक ऑफिसर म्हणून तुझ्या डोळ्यात जो राग होता गुलाबबद्दल, जेपीसी स्कॅम बद्दल, त्या माणसाने मुलगी म्हटल्यानंतर तो सगळा राग शांत झाला। आय एम सॉरी बॉस, पण भावनांना बळी मी नाही, तू पडतीयस। ठीक आहे, एक मुलगी म्हणून नाही, एक ऑफिसर म्हणून विचारते। ऑफिसर केदार देवकी, तुम्ही जसं म्हणताय तसं आपण क्षणभर मानून चालूयात की दयानंद खांडेकर जेपीसी मेडिकल स्कॅमचे गुन्हेगार आहेत। पण मग हे सिद्ध करण्यासाठी काय पुरावा आहे तुमच्याकडे? कायदा असं म्हणतो की जर आपल्याकडे ठोस पुरावा नसेल तर तुम्ही कोणाला संशयी सुद्धा ठरवू शकत नाही। तुम्ही तर त्यांना गुन्हेगार ठरवून मोकळे झालात। सांग ना, काय पुरावा आहे तुझ्याकडे? आत्ता नाहीये, पण लवकरच मिळेल। आणि मी तुला प्रॉमिस करतो, माझ्या आईच्या मृत्यूला हा माणूस जबाबदार आहे हे जेव्हा सिद्ध होईल तेव्हा हा केदार देवकी त्याला बेड्या ठोकून सगळ्यांसमोरून घेऊन जाईल। कोणाचा नंबर आहे हा? एवढ्या रात्री? हॅलो, दयानंद खांडेकर, हां बोलतोय। कोण बोलतोय? तुमचा भूतकाळ। कोण? अजून किती वर्ष स्वतःच्या पापांपासून पळणार आहात तुम्ही? कशाबद्दल बोलताय तुम्ही? जी गोष्ट जगापासून एवढी वर्ष लपवत आलात ना, त्याबद्दल। कोण कोण बोलताय? कोण तुम्ही? हितचिंतक। तुम्ही मला ओळखलं नाही, पण तुमची पूर्ण कुंडली आहे माझ्याकडे। हे बघा, त्या जेपीसी मेडिकल फॅक्टरीशी माझा काही संबंध नाही आहे।